तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, कारण आमचं ओझं नाव. चिंतन करत असताना बऱ्याच गोष्टी मी तुमच्या पुढे मांडल्या. थोडंसं कौटुंबिकही बोललो, थोडं सामाजिकही बोललो. बहुधा या ठिकाणी असं होतं की काही गोष्टी लोकांना पटत, परंतु मग सांगितलं औषध जरी कडू असलं तरी ते घेतलं तर बरं असतं आरोग्यासाठी. म्हणून पिंपरी पेंढार हे गाव सामाजिक भान जोपासणारं गाव आहे. दशकरावतीच्या निमित्तानं झाडं वाटणारं गाव आहे. एकदा काय म्हणलं, दशकरेच्या निमित्तानं कुटुंबाकडून झाडं वितरण करणारं गाव आहे. पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. आपण आपल्या उद्याच्या पिढीला जसं संपत्तीचे वारसदार बनवणार आहोत, तसं उद्याच्या पिढीला आम्हाला चांगला ऑक्सिजनही देता आला पाहिजे. म्हणून पर्यावरणाचं संवर्धन करा, झाडे लावा, झाडे जगवा. त्यांच्यासाठी मी पाहत असतो तुमचे स्टेटसमध्ये. आमचे राघवदादा पोटे असतील, विलास सर आहेत, सगळीच मंडळी, सप्ताह कमिटीतील सगळे सभासद, महिला मंडळी. अनेकदा मी गावात येतो. गावातील खऱ्या अर्थानं सामाजिक कामं उत्तम आहेत. जेवढी गावचं मंदिर उत्तम आहे, तेवढी गावची शाळा उत्तम आहे. आणि म्हणून माझं कीर्तन थोडंसं सामाजिकतेचं भान ठेवून त्या ठिकाणी मी प्रबोधन करत असतो. झाडे लावा, झाडे जगवा. कर्म करावं लागते. ज्याला बांधा पाटल्या गाठल्या तो जीव आहे. माझा बाप उजाडला ना, आणि ज्या फवारणीवर उजाडला ना, ती फवारणी आता पंचकृषीला सांगेल ना, आणि ज्याने कोणी सांगितली पंचकृषीचे व्याख्या आहे संताची दुसरी. मला ज्याच्यामुळे माझं कल्याण झालं ना, ते मी जगाला सांगू. जगाच्या संत व्हायला काय लागतं? दुसरं फक्त चांगलं जगावं लागतं. जो चांगला जगेल तो, माझं कल्याण ज्याच्यामुळे झालं, तो कल्याणाचा मार्ग मी जगाला सांगेल, ते संत सीताराम बाबा संत. संत, वसंत आणि संत. वसंत ऋतू आला की निसर्ग कसा होतो पहा, सगळीकडे हिरवळ हिरवळ होते. वसंत आला की परिसर कसा होतो, बहारदार होतो, हिरवागार होतो. जसा वसंत ऋतू आल्यानंतर जसा निसर्गामध्ये चैतन्य निर्माण होतं, तसं जीवनात संत आल्यानंतर आपलं आयुष्य उजळून जातं. म्हणून जीवनात गुरु करा. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडला. म्हणून खूप कळवळ्याने, खूप आत्मीयतेने, खूप परिश्रमाने संत आपल्याला घडवतात. संत आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी. एखाद्या वेळेस माय बाबाच्या मनात लाभ उत्पन्न होईल, लोभ उत्पन्न होईल. माय बापे संभाळीती, लोभा कारणे पाळीती, तैसा नव्हे देवराव. पुढं काय, याचा कृपाळू स्वभाव. गाठ्यात जरा मध्ये पण गेलं पाहिजे. त्याचा कृपाळू स्वभाव, मनासारखे न होता, बाळकाशी मावी माता. आणि ती का नाही लईच गेल्यावर असं बदोडीची अगं मार्श ग पोरग मार्श न कळतो का नाही तुला? तुम्ही बाजूला वा. मनासारखे न होता, बाळकाशी मारी माता. संत त्याला संत पहा कसे, आपणा सारखे करीत त्या क्षणाला त्यांच्या मनात कुठलाही लोक नाही. काय ज्ञानोबांनी लोक ठेवलं? काय लोक ठेवला सांगा ना मला तुम्ही. एवढी मोठी ज्ञानेश्वरी सोन्यासारखी आपल्या पुढे ठेवली महाराज, काय लोक ठेवलं? ती ज्ञानेश्वरी सांगून आम्ही पैसे कमवतो. खरं बोललं पाहिजे.
काय लोक आहे महाराज. ज्या जगासाठी ज्ञानेश्वरी महाराज ठेवली त्या जगातून किती त्रास झाला माझ्या माऊलीनं, किती दुःख सहन केलंय. अरे आपण स्वतः भाग्यशाली समजलं पाहिजे. एवढी मोठी ज्ञानेश्वरी माऊलींनी आम्हाला दिली. ती ज्ञानेश्वरी कधीतरी मांडीवर घेऊन त्या ज्ञानेश्वरीचं महाराज सेवा करा, जीवनात काहीच कमी पडणार नाही. तो कोबऱ्यांचा तो गाठा कधीतरी डोळ्यासमोर ठेवा, कधीतरी त्या गाठ्यात माथा घाला. जीवन सुधारल्याशिवाय काय काय अपेक्षा केली.
सोयरी गुणाचे पक्षी सुस्वरे कालविती आणि हे प्रबोधन केलेले संतांनी, लक्षात ठेवा. हे तुमच्या आमच्या हिताचं प्रबोधन आहे. म्हणून संतांनी जे काय मांडलं ते आपल्या हिताचं मांडलं. आपल्या लेकरांना चांगलं शिक्षण द्या, त्यांना चांगलं एक आदर्श असं अपत्य घडवा. म्हणून मगाशी मी जाता जाता सांगितलं, चूक झाल्यानंतर माती खाली म्हणून हातात यशोदेने काठी घेतली. लेकरू चुकलं तर त्याला शासन करा, पण त्याला तेवढ्या प्रेमानं परत जवळ प्रेमानं त्याला सांगा समजवा. प्रेमाची भाषा लवकर कळते. बरीच माणसं पालकत्व करताना तिरस्कारण करतात. असा तो तसा, तो तसा तो असा, तो माझा ऐकत नाही. प्रेमानं त्याला जवळ घ्या, प्रेमानं त्याला समजवा. आणि म्हणून एवढ्या प्रेमानं संतांनी आपल्याला समजवलं. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीच्या रूपानं मार्गदर्शन केलं. तुकोबारांनी गाथ्याच्या रूपाने मार्गदर्शन केलं. नाथांनी भागवताच्या माध्यमातून मार्गदर्शन केलंय. आणि संत असलेले रामदास स्वामी यांनी दासबोधातून आपल्याला मार्गदर्शन केलंय. माझं जीवन धन्य झालं, धन्य झालं. मला गुरु भेटले, धन्य झालो मी. अशा कधीतरी हातात ज्ञानेश्वरी आली ना, स्वतः मी धन्य झालो. आज मी ज्ञानेश्वरीचं चिंतन करायला बसलोय. तुकोबारांची गाथा कधीतरी हातात यावी आणि वाचावीच ना गाथांनी छळपाचा बोललो. स्वतःला धन्य समजा. तुकोबारांची गाथा, त्या गाथेला स्पर्श झालाय आज माझा. उद्धार झाल्याशिवाय झाला. ही कृपा संताची. म्हणून महाराज संत म्हणजे कसे असतात, आईच्या प्रमाण जगावर प्रेम करतात. जशी माय त्या बाळाला उदरात वाढवते. पोटी भारवा हे त्याचे सर्वस्व हीच आहे. महाराज तिसऱ्या चरणात पटपट पुढे जायचं. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाती प्रीती. आणि म्हणून आमचा भार आहे ना, आमचा भार वाहून नेणारे तुम्हीच. तुम्ही संत मंडळी आमचा भार वाहून नेणार आहे. जग आमच्यावर भार वाढवेल, भार टाकेल, पण आमचा भार वाहून नेणार तुम्हीच माऊली. संत भार वाहून नेतात. आणि भार वाढला की माणूस काय होतो, बेचैन होतो. बघा तुम्ही, भार पैशाचा, बोला भार. भार म्हणजे पैशाचा भार म्हणजे कर्ज. कर्ज. कधी कधी ज्ञानाचा देखील काय होतं माहिती का, ज्ञान ऐका बरं का, ज्ञानाचा पण भार होतो. पण कधी माहिती का, ते ज्ञान वाटलं नाही तर बरं का, ज्ञान आपण जन्माला आलो की आपल्या जन्माचं परम भाग्य आहे, आपलं खऱ्या अर्थानं भाग्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हाला सर्व संत बापांच्या चरणी अर्पण करतो. आणि या ठिकाणी आजच्या अभंगाचं गोड निरूपण चिंतन करत असताना मला खूप छान साथ जन्म दिली. काय ना, कार्तिक महाराज काकडे डबल केली. टाळी वाजवा कार्तिक महाराजांसाठी. देवा महाराज, बाबा, ही सगळी मंडळी. मी काय यांच्यापेक्षा मोठा, हजारो कीर्तनकारांना ऐकलेलं आहे. माझं पाहणारा आहे काय थोडं पण पायाची वाहन पाहिजे. खूप दिग्गज मंडळ कालकारांच्या भूमिकेमध्ये उत्तम साऊंड सर्व्हिस, खूप उत्तम. आपण सर्व उत्तम श्रोते, विनेकरी बाबा, टाळकरी, श्रोतेजन, मृदुंगाचार्य, माईक व्यवस्था आणि सगळ्यात जास्त व्यवस्था कौतुक राहून जातं. बरं, कीर्तन झाल्यानंतर सर्वांच्या पात्रात सुंदर असं भोजन वाढणारे सगळे गावातील तरुण मंडळ जे कोणी असेल सर्वांना मनापासून नो हे एकल्याचा केलं म्हणून नवीन असंच या ठिकाणी उत्तरोत्तर या सप्ताहाची प्रगती होऊ. आपल्याला ज्ञानामृत वेळोवेळी या ठिकाणी सप्ताहाच्या माध्यमातून मिळू अशी पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो. आणि झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व संत बाबांच्या चरणी अर्पण करू. कीर्तन सेवा इथेच विश्राम करतो. विठ्ठल
काढून ठेवायची.